Insert, update and delete. माझा प्रश्न एकदम सरळ होता. सर्च म्हणजे सिलेक्ट, हाऊ डज इट इन्क्रीज Select. परफॉर्मन्स? येस, इन्सर्ट अपडेट डिलीट ते शब्द का आला त्याच्यात? आय डोंट नो. रिमेंबर, इंटरव्ह्यू मध्ये स्ट्रेट प्रश्नांचे स्ट्रेट उत्तर असायला पाहिजे. स्ट्रेट प्रश्नांचे स्ट्रेट उत्तर. आय नो थोडस मी भटकतोय, बट हे मी काले कन्सल्टंटचं इंटरव्ह्यू घेतो, या प्रकारे इंटरव्ह्यू असते, राईट? यु नो, हे जेव्हा असं शब्द येतं नॉट सिलेक्टेड, बेकार वाटतं ते, राईट? कारण त्या माणसाने इकडं तिकडं कुठेतरी मला फिरवण्याचा प्रयत्न केला. सरळ क्वेश्चन्स असतात, राईट? आणि त्या क्वेश्चनला आन्सर केलं की नाही त्याच्यावर डिपेंड असतं की तो सिलेक्ट होणार की नाही. आता जसं एक्झाम्पल मी तुला विचारलं, सायली, हाऊ डज इट इन्क्रीज परफॉर्मन्स? तू काहीतरी इन्सर्ट अपडेट मध्ये घेऊन गेलेस मला. आय हॅव नो आयडिया का, राईट? मृणाली, कॅन यू टेल मी how does select increase your search? How does index increase your search performance? Clustered index knows where is actual data is present, so it directly applies searches on data, as well as it maintains the balance tree. Very good. Okay. राईट. आणि काय केलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये? क्लस्टर्ड आणि नॉन क्लस्टर्ड इंडेक्सेस. अभिषेक, नॉन क्लस्टर्ड इंडेक्सेस कसा चालतो? हाऊ डज द इंटरनल वर्किंग ऑफ नॉन क्लस्टर्ड इंडेक्स लुक्स? Sir, it also have a balance tree. At the leaf node, non-cluster index uses cluster index leaf or non-leaf node for searching. ओके. आणि आता तुम्हाला तिघांना, चौघांना, मृणाली, सायली आणि अभिषेक, ज्याला आन्सर द्यायचंय, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट याचं काय म्हणजे इंडेक्सेस वरती कसा आहे परफॉर्मन्स? व्हॉट हॅपन्स? Sir, it can affect performance No. because it needs to rearrange all the records from the table, so it is time consuming. Okay, good. चलो guys, let us continue, right? आजचा टॉपिक आहे ट्रिगर्स, राईट? ट्रिगर्स, रिमेंबर, कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, त्याला कसं उत्तर द्यायचं ते इम्पॉर्टंट आहे, तुमच्या प्रोजेक्टला कसं एक्सप्लेन करायचं व्हेरी इम्पॉर्टंट इज, राईट? फॉर गेटिंग अ जॉब फक्त आपल्याला टेक्निकल यायला नाही पाहिजे, त्याच्या संग कसं बोलायचंय, टेक्निकल वोकॅब्युलरी कशी आहे, स्पीकिंग कसं आहे, खूप महत्वाचं आहे ते, राईट? ओके, आय एम हॅपी दॅट काय काय लोकांनी याच्यात आन्सर केलेत. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स. सायली, तुला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. जर तुला वाटतं तू मृणाली किंवा प्रीती, मयुरी यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यू घ्या. वाटत प्रीतीला कॉल कर, प्रीती माझी मॉक इंटरव्ह्यू घे, काय, Yes, sir. राईट? Yes, उत्तर sir. इकडं तिकडं बसून नाही चालणार. इट विल नॉट वर्क, राईट? सो प्लीज फोकस राहा. Yes, sir. Okay, triggers. Let's move to triggers now. Now, a lot of times what happens is we want to do pre-processing logic. म्हणजे काय? आता तुमचं टेबल आहे. एनीवन हिअर ट्रिगर्स वाचले तुम्ही? ट्रिगर्स तुमच्या कॉलेजमध्ये एनीवन? What are triggers in SQL, in RDBMS? SQL सर्व्हरची गोष्ट नाहीये, Oracle मध्ये पण आहे. Okay, let us continue. So here it is. आता whenever you do an insert, let us say तुमच्याकडे एखादा टेबल आहे इकडं, राईट? तुम्हाला त्याच्यामध्ये you are doing some insert operation, you are doing an update operation, you are doing a delete operation, right? तुम्ही त्याच्यामध्ये insert delete फायर करतात आणि what you want is you want to execute some pre-processing logic. म्हणजे ते इन्सर्ट होण्या अगोदर तुम्हाला काहीतरी करायचंय, राईट? हा टेबल आहे इकडं, कस्टमर टेबल, सप्लायर टेबल, आणि तुम्ही इन्सर्ट अपडेट डिलीट करताय. तर त्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी प्री प्रोसेसिंग लॉजिक, म्हणजे जसं काय एक्झाम्पल की टेबल अपडेट होण्या अगोदर तुम्हाला ऑडिट ट्रेल मेंटेन करायचंय. ऑडिट की बाबा ह्याने रेकॉर्ड चेंज केलं, यावेळी रेकॉर्ड चेंज झालं, यु नो काहीतरी, किंवा तुम्हाला काहीतरी व्हॅलिडेशन फायर करायचे आहेत किंवा काहीतरी अजून काहीतरी करायचं, राईट? सो ट्रिगर्स आर नथिंग बट दे हेल्प यू टू एक्झिक्यूट, दे हेल्प यू टू insert pre-processing logic. So before the insert happens, or before the update happens, or before the delete happens, you can execute the trigger. So triggers are logic
which executes before insert, update, and delete. Did everyone get this? Simple. Yes. Yes, sir. Right. So just an example, let me take up one of the examples here. Finishing school, Marathi 111. Let us take this. आता हा टेबल आहे. आता रिमेंबर जो जसं मी सांगितलं की ते इन्सर्ट, अपडेट, डिलीट वरती फायर होतात. म्हणजे काय ते टेबल ट्रिगर्स आर कनेक्टेड टू टेबल लेवल. ट्रिगर्स डेटाबेस लेवलवरती नसतं, ते टेबल लेवलवरती असतं. म्हणजे याचं ट्रिगर वेगळं आणि याचं ट्रिगर वेगळं असतं. राईट. तर जसं तुम्ही हा प्लस साइन एक्सपांड केलं की इकडे तुम्हाला इकडे ट्रिगर्स दिसणार. राईट. सो आय विल गो अँड आय विल से क्रिएट अ न्यू ट्रिगर. तर आपण असं करू आता, हे जे कस्टमर टेबल आहे, या कस्टमर टेबलमध्ये काही झालं, इन्सर्ट झालं किंवा अपडेट झालं किंवा डिलीट झालं, तर आपण जाऊन एक टाइम स्टॅम्प टाकू एक ऑडिट ट्रेल टेबलमध्ये. तर मी एक टेबल बनवणार इकडं ऑडिट ट्रेल. राईट. याच्यामध्ये व्हेरी सिम्पल, देयर विल बी अन आयडी, आता सवय बनवून घ्या, प्रायमरी की आणि आयडेंटिटी स्पेसिफिकेशन. लेट मी आस्क मृणाली, काय आयडेंटिटी स्पेसिफिकेशन? व्हॉट इज दिस आयडेंटिटी? येस अँड नो इकडं. हा आयडेंटिटी स्पेसिफिकेशन काय आहे इकडं? माझा आवाज येते सर्वांना? कनेक्टेड आहे की नाही? येस सर, येस सर. ओके. प्रीती, काय आयडेंटिटी स्पेसिफिकेशन? या, गो अहेड, गो Sir, अहेड, it displays that identity column is disabled or enabled. नाही, कुठे ते चाललं तुझे उत्तरा. प्रीती, मयुरी, काय आयडेंटिटी? When you mark a column as identity, what happens? मी उत्तर द्या मला आता. Hello, sir. Yes. Values automatically increases means identity. Yeah, so there is the identity is nothing but it is an auto increment number. You know, म्हणजे आपोआप 1 2 3 होणार. आता मला काही समजलं मृणाली, तू ते उत्तर का दिलंस? तुझं उत्तर काहीतरी एनेबल डिसेबल होतं. बाबा नका करू तसं. इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या समोर एक 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स माणूस बसलाय, तो आतल्या आत हसणार. काय कायचे काय उत्तर एनेबल डिसेबल. मृणाली, ते उत्तर का आलं तसं? वाय डिड यू आन्सर दॅट की आयडेंटिटी म्हणजे एनेबल डिसेबल? म्हणजे व्हॉट वॉज गोइंग ऑन द हेड? Okay. ठीक आहे. So here let's see now. So this is the ID here. आणि याच्यामध्ये I will put a date and time, last updated date and time. Last updated date and time. हे पण एक data type आहे. So this is the TBL audit table. Simple. हा simplest example आहे triggerचा. So we have here a table which is TBL audit, right? जसंच कस्टमर टेबलमध्ये इन्सर्ट झालं किंवा अपडेट झालं किंवा डिलीट झालं, या ऑडिट टेबलमध्ये जायला पाहिजे, टाइम स्टॅम्प जायला पाहिजे की बाबा यावेळी कोणीतरी इन्सर्ट केलं, एक काम करू, याच्यात हे पण करू, ऍक्शन पण टाकू. चला, है ना, की चला जाऊ दे आता, ऍक्शन जाऊ दे, ना तर एक पूर्ण प्रोजेक्टच होऊन जाणार. राईट. सो नाव आय विल क्रिएट अ ट्रिगर, न्यू ट्रिगर. आता जसंच न्यू ट्रिगर केल्यावरती तो जो ट्रिगरचा सिंटॅक्स आहे तो समोर येतो. हे टेम्पलेट आहे, समोर आलं ट्रिगर. राईट. सो क्रिएट ट्रिगर. पहिली गोष्ट ट्रिगरचं नाव. सो आय एम गोइंग टू गो अँड गिव्ह अ ट्रिगर नेम हियर, ट्रिगर TRG ऑडिट. राईट. हा ट्रिगर कोणत्या टेबलवरती फायर व्हायला पाहिजे? हा ट्रिगर फायर व्हायला पाहिजे टेबलवरती TBL कस्टमर. जर तुम्हाला लिहायला कंटाळा येतंय, दॅट्स वेअर इट इज. आणि कशा कशावरती फायर व्हायला पाहिजे, कोणत्या कोणत्या ऍक्शन्स वरती फायर व्हायला पाहिजे? इन्सर्ट वरती फायर व्हायला पाहिजे, अपडेट वरती फायर व्हायला पाहिजे, डिलीट वरती फायर व्हायला पाहिजे. राईट. सो यू कॅन सी नाव क्रिएट ट्रिगर. दिस इज ऑसम. आफ्टर इन्सर्ट, हे इकडे वर्ड आहे आफ्टर इन्सर्ट, आणि एक बिफोर इन्सर्ट पण आहे. राईट.
तर आता बिफोर वेल आता राहू द्या, हे आफ्टर आपण नंतर बघू. आफ्टर ट्रिगर्स आणि बिफोर ट्रिगर्स हे नंतर बघू. सध्यासाठी असं करा की येस दिस विल गो अन इन्सर्ट, राईट. विल कम टू दॅट. हे आफ्टर इन्सर्ट काय आहे आणि बिफोर इन्सर्ट काय, राईट. पण हे ट्रिगर फायर होणार आणि इकडे मी आय विल गो अँड से इन्सर्ट इनटू TBL. स्लो झालंय. TBL ऑडिट व्हॅल्यूज. आता मला आयडी देण्याची गरज नाहीये, राईट. सो आय हॅव दिस कॉलम हिअर, लास्ट अपडेटेड डेट टाइम. किती स्मूथली मी लिहितोय तसं स्मूथली तुम्ही लिहा गाईज, प्लीज. थोडं प्रॅक्टिस करा, हँड्स ऑन करा. व्हॅल्यूज आणि आता करंट डेट अँड टाइम जर तुम्हाला पाहिजे तर एक फंक्शन आहे नाव म्हणून. नाव डेट अँड टाइम डॉट नाव. सो गेट करंट डेट SQL सर्व्हर. मला एक्झॅक्टली आता आठवत नाही गाईज, सो आय एम गोइंग टू गो हिअर. गेट डेट म्हणून पण एक फंक्शन आहे आणि गेट डेट अँड टाइम पण आहे. So how to get the current date and time without this and this? Get date, fine. मला पूर्ण पाहिजे. Get date with time पाहिजे मला. So I'm going to go and say here. हे ready-made function आहे. Get date. And this should go and get me the date. Check syntax करा. Check syntax, right? आणि I'll say execute. आता execute केल्यावरती हा ट्रिगर तयार झालेला आहे, right? This trigger is now ready. If you now go here to the TBL customer आणि जर तुम्ही या ट्रिगर्स वरती क्लिक केलं तर इकडे तुम्हाला ट्रिगर दिसणार. एव्हरीबडी कॅन यू सी दॅट? TBL कस्टमर मध्ये एक ट्रिगर TRG ऑडिट म्हणून क्रिएट झालाय. लेट मी नो एव्हरीवन कॅन सी इट. Yes, sir. राईट. Yes, sir. सो नाव आय गो हिअर आणि रिमेंबर हा जो ट्रिगर आहे इन्सर्ट मध्ये, डिलीट मध्ये आणि अपडेट मध्ये तिघांमध्ये फायर होणार आहे, राईट. सो आय एम गोइंग टू गो नाव अँड एडिट अ रेकॉर्ड. So let us say I go and I change the Shiv to Shiva, right? Right. हे केल्यावरती माझ्या ऑडिट टेबल मध्ये एक आता एंट्री असायला पाहिजे. Can you guys see the value? Everybody is getting it? What we have done? Yes, sir. Yes. Right. Now मी फक्त आता ना बेसिक कॉन्सेप्ट ऑफ ट्रिगर घेतलं तुमचं. या ट्रिगर मध्ये पण दोन प्रकारचे ट्रिगर्स आहेत. एक आहे आफ्टर ट्रिगर्स, एक आहे इन्स्टेड ऑफ ट्रिगर्स आणि एक आहे आफ्टर ट्रिगर्स. इन्स्टेड ऑफ ट्रिगर्स आणि आफ्टर ट्रिगर्स. मला फ्रॉम यू गाईज आय वॉन्ट इट, आय एम रायटिंग एज अ होमवर्क, राईट. कुठे गेलं आपलं इन्स्टेड ऑफ आणि आफ्टर ट्रिगर्स मध्ये काय फरक आहे, किंवा आय से व्हॉट आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ ट्रिगर्स. याच्यावरती एक थोडंसं गुगल करा, राईट. आणि जर तुम्हाला आन्सर माहित झालं तर प्लीज चॅटमध्ये लिहा. एक छोटी आर्टिकल लिहा. राईट अन आर्टिकल गाईज, तुम्हाला फायदा होणार त्याचा, राईट. आता ज्यांना मी सांगितलं आर्टिकल बंद करा ते वेगळी गोष्ट आहे, बट जर तुम्ही आर्टिकल लिहिलं तुमचे नोट्स तुमच्याकडे असतील. जसं आता इन्क्रीमेंट नंबर आहे, विसरले तुम्ही इन्क्रीमेंट नंबर, मग ते एकदा तरी गुगल करून तुम्ही बघू शकणार, राईट. सो दिस इज व्हॉट इज अ ट्रिगर. एनी क्वेश्चन्स गाईज ट्रिगर्स वरती? बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अ ट्रिगर. येस. Any queries? Right. Let us proceed. Stored procedures. We have one thing called as stored procedures. Anyone here काय आहे stored procedure? I'm sure तुम्ही कॉलेजमध्ये केलं असेल हे सर्व. Just I'm trying to see that if you remember it. What is a stored procedure? Stored procedure. Okay. आता समजा, go ahead. Go ahead. It is the prepared SQL code which we are going to save for further use. Further use. So who is this? कोणी केला आन्सर आहे? Okay. So very good, Preeti. You know, first thing, absolutely right. जे प्रीतीने आन्सर केलंय की आपल्याला आता काय होतं, फॉर एक्झाम्पल जसं आय एम सेइंग सिलेक्ट स्टार फ्रॉम
सर्वांनी प्रीतीसारखा आन्सर करा रे बाबा. बोल बच्चन अमिताभ बच्चन आहे. मी आताच बोलतो इंटरव्ह्यू मध्ये. ज्याला बोल बच्चन आली उसको आ गया बोलने के लिए. फक्त काम करून पाठीमागं काय फायदा नाहीये. कुठेही ऑर्गनायझेशन मध्ये काम करायचं, कुरायचं आणि काय होत नाही. जो माणूस मॅनेजमेंट समोर बोलतो, जो माणूस पब्लिक समोर बोलतो, तोच मोदी होतो. राईट. इफ यू डोंट स्पीक अँड इफ यू डोंट स्पीक प्रॉपरली, असं काहीतरी गबाळ्यासारखं इकडं तिकडं तसं नाही बोलायचं. प्रॉपरली यू आर गेटिंग द जॉब. सो पहिला आहे आपलं फिनिशिंग स्कूलचा सिलेबस, बट सेकंड इज यू हॅव टू स्पीक. जसं प्रीतीने आता आन्सर केलंय, प्रॉपर केलंय, बट मी त्या आन्सरला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जातो. आता आय विल टेक इट टू द नेक्स्ट लेवल. राईट. अँड दिस इज सो आता हे एक आहे आपल्याकडे. लेट्स से वेअर आयडी इज इक्वल टू 1. आय थिंक याच्यात आयडी आहे. रिमेंबर. ओके. आता हा जो SQL आहे, लेट्स से फर्स्ट नेम लास्ट नेम आणि आय एम एक्झिक्युटिंग दिस SQL. राईट. आता हे SQL मला दरवेळी गरज पडते. मला परत परत घ्यावं लागतं. सिलेक्ट आणि हे करा, आयडी करा, 1 करा, फर्स्ट नेम करा, लास्ट नेम करा. तर व्हॉट आय कॅन डू, आय कॅन क्रिएट लाईक अ फंक्शन, अ स्टोअर्ड प्रोसिजर. फंक्शन नका बोलू, त्याला स्टोअर्ड प्रोसिजर. म्हणजे हे सर्व कोड घेऊन मी स्टोअर्ड प्रोसिजर मध्ये टाकणार. मला दरवेळी हा कोड आय डोंट हॅव टू राईट. मला हे कोड लिहिण्याची गरज नाहीये. राईट. सो व्हॉट आय कॅन डू, आय कॅन कॉपी पेस्ट दिस अँड आय कॅन मेक इट रियुजेबल. द होल गोल ऑफ स्टोअर्ड प्रोसिजर इज टू मेक थिंग्स रियुजेबल. राईट. जे प्रीतीने सांगितलंय, पण मी थोडं त्याच्यावर पण जाणार. सो स्टोअर्ड प्रोसिजर यूज बनवण्यासाठी इकडे आहे प्रोग्रामेबिलिटी. रिमेंबर, आता थोडंसं SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ समजण्याचा प्रयत्न करा. टेबल्सच्या आत गेलं की टेबल्सच्या आत काय काय प्रॉपर्टीज टेबल्समध्ये आहे. जसं ट्रिगर्स, जेव्हा मी ट्रिगर्स बनवलं किंवा जेव्हा मी इंडेक्सेस बनवलं ते टेबल लेवलवरती आहे. जेव्हा मी फंक्शन्स बनवणार किंवा जेव्हा मी स्टोअर्ड प्रोसिजर्स बनवणार तर ते डेटाबेस लेवलवरती असणार. आता हे डेटाबेस लेवल आहे, हा टेबल लेवल आहे. राईट. तर ते थोडंसं ओके करा. सो नाव आय से आय वॉन्ट टू गो अँड क्रिएट अ स्टोअर्ड प्रोसिजर. यू कॅन सी अ स्टोअर्ड प्रोसिजर. रिमेंबर, तुम्ही जेव्हा पण क्रिएट करतात, राईट, तो एक टेम्पलेट देतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सिंटॅक्स बाहेर करण्याची गरज नाहीये. प्लीज सिंटॅक्सच बाहेर करू नका की सिलेक्ट, क्रिएट टेबल, क्रिएट डेटाबेस, काय गरज नाहीये. सर्व टेम्पलेट मध्ये आहे, पण कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. राईट. तसं मी इकडे सांगणार SP_, तर हा एक रियुजेबल SP_ सिलेक्ट बाय कस्टमर ID. लेट्स से सिलेक्ट बाय कस्टमर ID. आणि ह्याच्यामध्ये इनपुट पॅरामीटर. आणि रिमेंबर, आपला जो SQL होता त्या SQL मध्ये वेअर आयडी, आता हे हार्ड कोडेड तर असू शकत नाही, याला इनपुट पॅरामीटर पाहिजे. राईट. कारण कोणाला 1 नी सर्च करायचं मन करेल, कोणाला somebody wants to search by 2. राईट. सो दिस हॅज टू बी डायनॅमिक, isn't it? सो आय विल से हिअर @ राईट, आणि ID आणि int. ओके. आणि I will say here @ID. So this is nothing but declaring a variable. This is an input variable. This is an input variable, right? So you can see here, select first name, last name from the table and this and this. And now I'll go and I will create this stored procedure. आता हा stored procedure create झालेला आहे, right? I can go here, new query. आणि मला आता परत ते लिहिण्याची गरज नाही. I can say here, execute this what, like search by 2. Great. Search by 4. Right. So you can see now that select statement has become reusable. So stored procedure helps you to create reusable code. Can everyone understand this? Let me know if this is understood. What is a stored procedure? It helps you to write reusable functions. Let me know. Yes, no, बोला at least. Yes, sir. Yes, sir. महेश सर, रेकॉर्डिंग नंतर द्या सर, कारण काय वेळी मी इकडे फास्ट होणार आहे ना, पुराणा नाही समजणार. सो आय होप की त्यांना रेकॉर्डिंग्स दे विल गेट इट, राईट? येस सर. ओके. ओके. पण आता हे झालं स्टोअर्ड प्रोसिजरचं, जे म्हणजे यूज की रियुजेबल आहे. पण त्याच्यापेक्षा वर हा एक झाला, हा एक पॉइंट आहे की ठीक आहे, तुम्ही एका जागेवरती एका फंक्शन मध्ये तो कोड ठेवला आणि त्या कोडला इन्व्होक करत राहिलं, राईट? तुम्हाला परत ते कोड लिहिण्याची गरज नाहीये. पण सेकंड सर्वात मोठा इम्पॉर्टंट आहे,
is performance. Stored procedures are pre-compiled. हे कोणत्या पण जो टीम लीड असतो ना किंवा जो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याला हे वर्ड्स आवडतात. जर तुम्ही सांगितलं ना स्टोर्ड प्रोसिजर प्री कंपाइल्ड, त्याचं डोळं त्याचं कान एकदम वा 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 मस्त गुड. स्टोर्ड प्रोसिजर्स आर प्री कंपाइल्ड, दे इन्क्रीज परफॉर्मन्स. मीन्स काय? आता जसं एक्झाम्पल की समजा मी तोच जो सिलेक्ट सिंटॅक्स होता, लेट मी टेक दॅट सिलेक्ट सिंटॅक्स. हा एक सिलेक्ट सिंटॅक्स आहे. राईट, मी सांगितलं इकडं 1 एक्झिक्यूट केलं. राईट, जर तुम्हाला आठवतं मी सांगितलं होतं की हा एक इंटरनली एक प्लॅन बनवतो. प्लॅन, दिस वॉज अ प्लॅन. की प्लॅन म्हणजे की या एसक्यूएल ला तो कसं एक्झिक्यूट करणार. राईट, सो व्हॉट हॅपन्स नाव, इकडं पहिलं तर जाऊन या स्टोर्ड प्रोसिजर सिंटॅक्स चेक होणार. पॉईंट नंबर 1, फर्स्ट स्टेप, एसक्यूएल सर्व्हर इंजिन जाणार, पहिला या स्टोर्ड प्रोसिजरचं सिंटॅक्स चेक होणार. सेकंड, या स्टोर्ड प्रोसिजरचं प्लॅन कसं बनवायचं तो विचार करणार होतो की यार याला मी क्लस्टर इंडेक्स यूज करू, की याला मी टेबल स्कॅन यूज करू, की याला मी नॉन क्लस्टर इंडेक्स करू, किंवा मर्ज ऑन काय करायचं की हा जो एसक्यूएल आहे तो मी चांगल्या प्रकारे रन करू शकतो. राईट, आणि हे त्याला दरवेळी करावं लागतं. जर तुम्ही इनलाईन एसक्यूएल लिहिलं, इनलाईन एसक्यूएल म्हणजे हा एसक्यूएल असा छोटा एसक्यूएल, असं when you write an SQL like this, याला बोलतात inline SQL. If you are writing this inline SQL, दरवेळी चेकिंग ऑफ द सिंटॅक्स आणि प्लॅन क्रिएशन परत होतं. Everyone getting this? Every time you fire an SQL, तो प्लॅन आणि सिंटॅक्स दोन गोष्टी आहेत, तीन गोष्टी आहेत. पहिलं सिंटॅक्स चेक होणार, सेकंड प्लॅन कोणत्या बघणार, आणि थर्ड तो एक्झिक्यूट होणार. जेव्हा आपण स्टोर्ड प्रोसिजर बनवतो तर सिंटॅक्स पहिलंच चेक होऊन बसतं. इफ यू सी युअर स्टोर्ड प्रोसिजर, आपण जे आता बनवलं होतं त्याच्यामध्ये पहिला सिंटॅक्स चेक झालं आणि त्याचा प्लॅन पण काय प्लॅन असायला पाहिजे तोही सेव्ह झालाय. तर त्याच्यामुळं स्टोर्ड प्रोसिजर्स आर प्री कंपाइल्ड म्हणजे पहिल्यापासूनच प्लॅन आणि सिंटॅक्स चेकिंग झालेलं आहे. दॅट्स वाय स्टोर्ड प्रोसिजर्स आर फास्टर इन परफॉर्मन्स. एव्हरीवन गेटिंग दिस? Yes, sir. Yes, You know, sir. there are 3 steps. पहिला सिंटॅक्स चेक होतो, त्याच्यानंतर प्लॅन काय पाहिजे तो विचार करतो एसक्यूएल सर्व्हर, आणि त्याच्यानंतर तो एक्झिक्यूट करतो. 2 आणि 3. आता हे दोन्ही गोष्ट, हे इनलाईन एसक्यूएल मध्ये हे सर्व गोष्ट परत होतात, पण जे स्टोर्ड प्रोसिजर मध्ये फक्त हा लास्ट होतो, कारण हे पहिल्यापासूनच झालेलं आहे. जेव्हा तुम्ही स्टोर्ड प्रोसिजर बनवतात तेव्हाच जे वरचे जे प्लॅन आणि चेक सिंटॅक्स झालेले आहे. राईट, दॅट्स वाय स्टोर्ड प्रोसिजर्स are faster. So very quickly, just from the interview perspective, what is a stored procedure? So stored procedure is nothing but, it is a block of code which we can reuse it. And second, stored procedures, increase performance, because they are pre-compiled, their plan is pre-compiled, their syntaxes are checked up front. माझा उत्तर बघा कसं आहे. Simple, to the point, right? So that's what is stored procedures. Any questions इकडं? Stored procedure काय आहे? Yes. आपलं या कॉलेजच्या सिलेबस मध्ये ना, 1 मिनिट कुठे गेलं फिनिशिंग स्कूल, कारण मी आता नवीन बॅच चालू केलेली आहे आणि आय जस्ट वॉन्ट की हे सर्व त्या बॅच मध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे गाइस, हे फंक्शन्स माझं राहिले. आज मी फंक्शन्स नाही घेणार, आपण उद्या करू फंक्शन्स, कारण थोडंसं मला टाइम फंक्शन्स आणि एसक्यूएल प्रोफाइलर. सो याच्यानंतर मला वाटतं एसक्यूएल सर्व्हर आपलं कम्प्लीट झालंय. वी कॅन देन कंटिन्यू विथ MVC कोर अँड अदर थिंग्स. ठीक आहे, विल स्टॉप हिअर टुडे. सो गाइस, एनी क्वेश्चन्स टुडे? वी कवर्ड स्टोर्ड प्रोसिजर्स अँड ट्रिगर्स. फंक्शन्स आपण उद्या करू. उद्या काय टाइम चांगलं आहे? प्लीज लेट मी नो. Guys, before I end the session, 9 AM ला करू ना. 9 AM ला करू. ऍक्च्युअली मी आज झोपलो रे महेश सर, गाढ झोप आली, मला माहित नाही काय झालं.
आणि मी नेपाळला आहे ना, तर नेपाळमध्ये मी बॅचलर्स रूम मध्ये थांबतो. तर बॅचलर रूम मध्ये कोणी कोणाला उठवत नाही रे सॅटर्डेच्या वेळी. सुट्टी असते इकडं, राईट? तर मला कोणी उठवलं नाही आणि आपली झोपत राहिलो आणि इट वॉज डिफिकल्ट. सॉरी फॉर दॅट. आय एम रिअली सॉरी. टुमॉरो 9 AM आय विल बी देअर. आणि ऐका ना महेश सर, जर मी उठलो नाही ना, ते प्लीज राजूला एकदा पिंग करा ना. राजू मग काय करणार, इकडच्या एखादा डेव्हलपरला व्हॉट्सअप वरती कशावरती कॉल करणार मग, है ना? ओके 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 सर. ओके महेश सर, कॅन यू स्टॉप रेकॉर्डिंग? मला 2-3 गोष्ट बोलायच्या इकडे पोरांना, राईट? जस्ट